कांद्याने पुन्हा एकदा ग्राहकांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत। किरकोळ बाजारात कांदा 80 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे। परंतु ग्राहकांना दिलासा देण्याच्या नावाखाली केंद्र सरकार कांदा विक्रीतून मालामाल होत आहेत। केंद्र सरकार कांद्यातून 7 रुपये ते 8 रुपये किलो मागे नफा मिळवत आहे। लागवडीपासून ते साठवणुकीपर्यंत 9 महिने कांदा सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ 5 रुपये ते 10 रुपयांचा फायदा मिळाला। कांद्याचे दर वाढले असले तरी तो फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही। कांद्याचा बाजार भाव नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत कांद्याची खरेदी करण्यात येते। यंदा नाफेड NCCF या संस्थेच्या मार्फत 16 ते 30 रुपयेपर्यंत 24 रुपये सरासरी दराने 5 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यात आली होती। आज शेतकऱ्यांच्या कांद्याला 4000 रुपयापर्यंत दर मिळत आहे। परंतु वाढलेले कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी नाफेडचा कांदा बाजारात आणला जात आहे। दिल्ली येथील आझादपूर बाजारपेठेत नाफेडचा कांदा विक्री केला जातोय। या कांद्याला 35 रुपये ते 37 रुपये इतका दर मिळाला। नाफेडकडून शेतकऱ्यांपेक्षा कमी दराने कांदा विक्री केला जातोय। त्यानंतर नाफेडला 7 रुपये ते 18 रुपये किलो मागे मिळतोय। नाफेडने हा कांदा 3 ते 4 महिने सांभाळला, म्हणजेच केंद्र सरकारला 3 ते 4 महिन्यात कांद्यातून चांगला नफा मिळाला। परंतु लागवडीपासून ते काढणीपर्यंत आणि साठवणूकपर्यंत अशी 9 महिने कांदा सांभाळणाऱ्या उत्पादक शेतकऱ्याला 5 ते 10 रुपयांचा फायदा मिळाला। शेतकऱ्यांच्या कांदा उत्पादनावर केंद्र सरकार मालामाल होत आहे।